आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. बहुजन समता पार्टीच्या पंढरपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये आज पक्षाचा झेंडा स्वीकारण्यात आलाय. बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते, राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट, दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दिनकर वायदंडे, बहुजन समता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पांडुरंग खिलारे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष बळीराम रणदिवे आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बहुजन समता पार्टीच्या झेंड्याचे प्राध्यापक मच्छिंद्र सत्ते यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. बहुजन समता पार्टीने पहिल्यांदाच पंढरपूर या समताभूमीमध्ये राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये बहुजन समता पार्टीचा आयताकृती पिवळा रंग आणि त्यामध्ये अशोक चक्राचे चिन्ह असलेला झेंडा स्वीकारण्यात आला. आपल्या पक्षाच्या झेंड्याचे प्रकाशन करताना प्राध्यापक मच्छिंद्र सत्ते म्हणाले की रिपब्लिकन पक्षाने 1957 साली निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अशोक चक्र असा ध्वज बनवला आहे. या अशोक चक्राला रिपब्लिकन समाजामध्ये धम्मचक्र असे संबोधले जाते, परंतु हेच अशोक चक्र देशाच्या राष्ट्रीय ध्वज असलेल्या तिरंग्यामध्येही समाविष्ट करण्यात आले आहे. बहुजन समता पार्टीने आपल्या झेंड्यामध्ये स्वीकारलेले अशोक चक्र हे तिरंग्यातील अशोक चक्र असून ते सत्य, शौर्य, समता आणि वीरतेशीही संबंधित आहे. यावेळी बोलताना बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट म्हणाले की बहुजन समता पार्टीचे नगर जिल्ह्यामध्ये खूप चांगले कार्य असून आपल्या महाराष्ट्रभर मातंग समाज आणि उपेक्षित समाजाच्या सत्ता आणि हक्काचे राजकारण करायचे आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे त्यांनी आवाहन केले. दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की आम्ही जरी दलित महासंघामध्ये काम करत असलो तरी बहुजन समता पार्टी ही दलित महासंघाची राजकीय आघाडी आहे. त्यामुळे बहुजन समता पार्टीला जेथे जेथे शक्य आहे तेथे तेथे आम्ही ताकद देऊ, कुठेही कमी पडणार नाही. यावेळी बहुजन समता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पांडुरंग खिलारे, सांगली जिल्हा अध्यक्ष बळीराम रणदिवे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विलास कांबळे, अहिल्यानगर बहुजन समता पार्टीचे कार्याध्यक्ष सचिन गायकवाड आणि दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब दुनघव आणि अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बहुजन समता पार्टीचे कार्य महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सदर बैठकीसाठी साक्षात लोखंडे, नागा खंदारे, बालाजी गायकवाड, संजय चांदणे, नारायण गायकवाड, सोमनाथ गायकवाड, संजय फाळके, समाधान रणदिवे, अभिजित अवघडे, भरत रोडे, दत्ता माने, शारदा हेगडे, निकिता हेगडे, मसुदेव काळे, अनिल कुचेकर, दीपक आवारे, यास्मिन सनदी, सुनीता साठे तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक पांडुरंग खिलारे यांनी केले तर बळीराम रणदिवे यांनी आभार मानले. या बैठकीला अहिल्यानगर, बीड, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.